नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या पावसाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप येऊ नये यासाठी खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण सध्या बाहेर कोरोनाचं वातावरण चालू आहे, तिसरी लाट येऊ घातलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना सर्दी, खोकला आणि ताप यापासून जे पावसाळ्यामध्ये होणारे हे आजार आहेत यापासून वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर असतील किंवा सर्वांनी जरी हा उपाय केला तरी चालतो. या उपायामुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास पावसाळ्यामध्ये अजिबात जाणवणार नाही. सर्दी किंवा पडसं याला इंग्रजीमध्ये आकूट कोरायजा असं म्हणतात. विषाणूच्या संसर्गामुळे हा श्वसन संस्थेच्या वरच्या भागामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे होणारा आजार आहे आणि हा रोग वारंवार होतो. सर्दी ही शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आपल्याला ती होत असते. परंतु जर आपण हे विषारी पदार्थ थोडे थोडे बाहेर काढत राहिलो, 8 दिवसाला जर आपण एक वेळेस हा चहा पिला तर हे विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये साठणार नाहीत आणि आपल्याला सर्दीचा त्रास, खोकल्याचा त्रास, ताप अजिबात येणार नाही. आणि या सर्दीसाठी आपण ॲस्पिरिन किंवा कोडेलिन सारखी जी औषध असतात ती जर घेतली तर याची लक्षणं जी आहेत ती तात्पुरती दबतात. परंतु कालांतराने ही सर्दी पूर्वीपेक्षा तीव्र स्वरूपामध्ये प्रकट होते आणि या औषधामुळे हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम थोडंसं लांबतं आणि हे विषारी पदार्थ शरीरामध्ये परत पसरतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला सर्दीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये नंतर जाणवतो. आणि म्हणून आपल्याला सर्दीच होऊ नये, सर्दीचा त्रास जाणवू नये, लहान मुलांना सर्दी होऊ नये यासाठी आपल्याला हा चहा आठवड्यातून किमान एक वेळेस आपल्याला प्यायचा आहे. जर सर्दी, खोकला झालेला असेल तुम्हाला तर सलग 3 वेळेस प्यायचा आहे. सलग 3 वेळेस आपण हा चहा घेतला की आपल्या शरीरामधली सर्दी पूर्णपणे बाहेर पडून जाईल. 3 दिवसामध्ये सर्दी, खोकल्याचा आणि तापीचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. तर हा उपाय करण्यासाठी जो आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो आहे गूळ. गूळ आपल्याला घ्यायचा आहे, चवीनुसार घ्यायचा आहे. गूळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. ज्यावेळेस आपल्याला सर्दीचं इन्फेक्शन होतं त्यावेळेस शरीरामधला आपल्या फॉस्फरस कमी होतो आणि मग आपल्याला खोकला आणि कफचा त्रास होतो. तर यामध्ये नैसर्गिक फॉस्फरस असल्यामुळे हे शरीराला कमी पडत नाही आणि कफ आणि खोकल्याचा त्रास आपल्याला होत नाही. म्हणून आपल्याला गूळ वापरायचा आहे. पाण्यामध्ये उकळायला टाकायचा आहे. त्यामध्ये जो दुसरा घटक आपल्याला टाकायचा आहे ते आहे आलं. आलं किंवा अद्रक आपल्याला घ्यायची आहे. साधारणतः एवढी आलं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला किसून यामध्ये टाकायचं आहे. आलं सुद्धा कुठल्याही प्रकारचा सर्दी, खोकल्याचा त्रास, घशामधली तडतड, इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे शरीरामधले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा जो कालावधी आहे तो खूप कमी होतो आणि सर्दी खूप लवकर थांबते. असं आलं आपल्याला किसून त्यामध्ये टाकायचं आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला याच्यासाठी वापरायचा आहे तो म्हणजे लसूण. लसणाच्या 3 पाकळ्या आपल्याला वापरायच्या आहेत. साधारणतः 3-4 माणसाचा जर तुम्ही चहा बनवत असाल तर त्यासाठी आपल्याला 3 पाकळ्या वापरायच्या आहेत. लसूण हा कुठल्याही प्रकारचा सर्दी, खोकला आणि श्वसन संस्थेचा आजार घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळं शरीरामधील विषारी पदार्थ हे बाहेर टाकले जातात. सर्दी, खोकल्याचा त्रास, निमोनियासारखा त्रास आपल्याला होत नाही. व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होत नाही. रक्त तुमचं शुद्ध राहतं, त्यामुळं आजार तुम्हाला होत नाहीत. असं लसूण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये चहापत्ती, कॉफी कुठलंही काही वापरायचं नाही. हे 3च घटक आपल्याला वापरायचे आहेत. चहा पावडर सुद्धा वापरायची नाही. गाळून घ्यायचं आहे आणि हा चहा आपल्याला घ्यायचा आहे. मोठ्या माणसांसाठी साधारणतः अर्धा ते पाऊण कप आपल्याला हा चहा घ्यायचा आहे आणि लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी वयानुरूप अर्ध्या चमच्यापासून तर आपल्याला ते पुढं जसं वय त्याचं वाढ असेल त्या पद्धतीनं जास्त द्यायचं. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हे आपण सहजरित्या करू शकतो. 8 दिवसातून एक वेळेस जर हा चहा तुम्ही घेतला तर तुम्हाला कितीही पाऊस पडू द्या, किती दमट वातावरण जरी असलं तरी घरामध्ये कोणालाही सर्दी, खोकला आणि तापीचा त्रास होणार नाही. लहान मुलांना तर बिलकुल होणार नाही. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.